नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचं मूल्य कमी होताना दिसल्यावरती डॉलर वाढतोय असं ॲनालिसिस करण्यात येतं. ही स्थिती जेव्हा उद्भवली ती नेमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यानंतर. मग नेतृत्व मजबूत म्हणून चलन मजबूत असं काही आहे का, की आणखीच याच्यामागे काही निराळी कारणं आहेत का, आणि नेमके कारण काय आहेत हेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत, जेणेकरून तुमच्या अगदी सहज साध्या भाषेमध्ये लक्षात येईल की नक्की डॉलर मजबूत होतो म्हणजे नक्की काय होतं आणि त्याचा इम्पॅक्ट कुठे, कधी आणि कसा आणि काय होतं ते. मित्रांनो, डोनाल्ड ट्रम्प यांचा गेल्या नोव्हेंबरमधील अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील विजय हा निर्णायक आणि व्यापक होता. त्याच्याकडे अर्थातच व्हाईट हाऊसवरील नियंत्रण आहेच, पण आता त्यांच्या पक्षाचे दोन्ही प्रतिनिधी गृहांवरती म्हणजेच हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आणि सेनेट याच्यावरती त्यांचं बहुमत आहे. याला गव्हर्नन्स ट्रायफेक्टा म्हणतात. त्यावरती वर्चस्व असणं ही राष्ट्राध्यक्षांना आपली धोरणं विनासायास राबवण्यासाठी एक चांगली म्हणजेच गुड स्थिती मानली जाते. दुसऱ्यांदा अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर अवघ्या 3 आठवड्यांमध्ये त्यांनी जवळपास 64 कार्यकारी आदेश जारी करून आपल्या वाढलेल्या प्रभावाचा उपयोग सुरू केला आहे. 2017मध्ये सुरू झालेल्या त्यांच्या पहिल्या कार्यकाळाच्या तुलनेमध्ये यावर्षी त्यांना सर्वोच्च न्यायालयातही परंपरावादी आणि रिपब्लिकन पक्षाकडे झुकणाऱ्या न्यायाधीशांचे 2/3 बहुमत अशी एक आणखी जमेची बाजू मिळाली. उदाहरणार्थ, अमेरिकेमध्ये जन्म झाला असल्यास आपोआप नागरिकत्व मिळण्याची जी तरतूद आहे म्हणजेच जन्मसिद्ध नागरिकत्व हा समाप्त करण्याच्या ट्रम्प यांच्या वचनाची पूर्तता करताना हे न्यायालयीन पाठबळ महत्त्वाचं कारण ठरू शकतं. नागरिकत्वाच्या तरतुदींमध्ये फेरबदल फक्त कार्यकारी आदेशानंच करता येणार नाहीत आणि त्यासाठी घटना दुरुस्तीची गरज ही भासू शकते. या दुरुस्तीलाही अमेरिकेच्या संघराज्यीय सर्वोच्च कोर्टामध्ये आव्हान हे दिलं जाऊ शकतं. तरीसुद्धा ट्रम्प यांची लोकप्रियता आता निवडणुकीच्या वेळेपेक्षा जास्त आहे आणि ती त्यांना मतं न दिलेल्यापैकी 10% लोकांमध्ये जास्त वाढलेली आहे असा सर्वे सांगतो. याचा अर्थ असा की ज्यांनी त्यांना मतदान केलं नाही तेही आता त्यांच्या धोरणांचं समर्थन करत आहेत. या धोरणांमध्ये व्यापार भागीदारांविरुद्ध टॅरिफ वॉर म्हणजेच जे सध्या चालू आहे, त्यानंतर बेकायदा स्थलांतरित नागरिकांवरती कठोर कारवाई, युक्रेन आणि इतर युद्धांमधून माघार, नाटो मित्र देशांकडून अधिक आर्थिक योगदानाची मागणी आणि एकूण सरकारचा आकार, व्याप आणि खर्च कमी करणं यांचा यामध्ये समावेश आहे. ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांना धमकीच दिली आहे की अमेरिका जशास तसं आयात शुल्क वाढवेल. याला प्रत्युत्तर म्हणून भारतानं तात्काळ अमेरिकन बर्बन व्हिस्कीवरील आयात शुल्क 150%वरनं 100%पर्यंत कमी केलं आहे. हार्ले डेव्हिडसन मोटरसायकलींवरील शुल्क तर यापूर्वीच कमी करण्यात आलं आहे. भारताची अमेरिकेशी व्यापारी तूट सुमारे $30 अब्ज आहे आणि ट्रम्प यांना ती तूट कमी करायची आहे. म्हणजेच काय, आपण त्यांना जास्ती एक्सपोर्ट करतो आणि ते आपल्याला फार कमी एक्सपोर्ट करतात. तर F-35 आणि इतर लढाऊ विमानं खरेदी करण्याचा विचार देखील सुरू आहे. हे देखील अमेरिकन भावना शमवण्यासाठी एक उपयुक्त रिझन ठरू शकतं. मात्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या काही इच्छा परस्पर विसंगत वाटतात. एका बाजूला जी काही डेफिसिट आहे ते कमी करणं आणि डॉलरचं मूल्य कमी करणं यातून अमेरिकन निर्यात आणि नोकऱ्या वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तर दुसऱ्या बाजूला ते डॉलर मजबूत करून जागतिक वर्चस्व टिकवून ठेवू इच्छितात. त्यांनी भारतासह ब्रिक्स देशांना धमकी दिली की त्यांनी जर डॉलरशिवाय अन्य चलन व्यापारामध्ये आणण्याचा विचार केला तर 100% आयात शुल्क तुमच्यावरती लावलं जाईल. म्हणजेच ट्रम्प यांना डॉलर व्यापारासाठी कमजोर हवा आहे, परंतु भूराजकीय रणनीतीसाठी तो डॉलर त्यांना मजबूत हवा आहे. हा एक मोठा विरोधाभास आहे. तरीसुद्धा वास्तव असं आहे की डॉलर हा गेल्या 25 वर्षातील उच्चांकाच्या जवळ आहे. म्हणजेच डॉलर मजबूत आहे. डॉलरच्या समर्थनाचं आणि वर्चस्वाचे खरे स्रोत काय आहेत, हे उच्चांक राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना लाभलेल्या राजकीय पाठिंब्यामुळे आणि लोकप्रियतेमुळे होत आहेत का, किंवा गव्हर्निंग ट्रायफेक्टावरती त्यांचं वर्चस्व आहे का, तो याचाच परिणाम आहे का, तर तसं नाही. मजबूत सरकार म्हणून मजबूत चलन असा कुठलाही थेट संबंध आपल्याला जोडता येणार नाही. मुळात ट्रम्प यांच्या वर्चस्वासाठी ट्रायफेक्टा पुरेसा नाही, कारण सेनेटमध्ये कायदा मंजूर करण्यासाठी 60% बहुमत आवश्यक आहे आणि ते सध्या ट्रम्प यांच्याकडे नाही.
रिपब्लिकन पक्षातील काही जण ट्रम्प यांच्या काही धोरणांना, विशेषतः सरकारकडून लाभांमध्ये कपात आणि सरकारचा आकार कमी करण्याच्या योजनांना संमिश्र प्रतिसाद देत असल्याचे गेले काही दिवसांमध्ये दिसून आले. तर मग डॉलरच्या वाढत्या वर्चस्वामागचं खरं कारण आहे तरी काय? पहिलं कारण म्हणजे दुसरं कोणतंही डॉलर चलनाला स्पर्धात्मक असं कुठलंही चलन नाही जगात. आणि दुसऱ्या महायुद्धानंतर संकुचित झालेला पाऊंड हा स्टर्लिंग, 1999 मध्ये जन्मलेले युरो किंवा चिनी युआन यापैकी कोणतेही चलन हे डॉलरच्या श्रेष्ठतेच्या जवळपास सुद्धा नाही. जागतिक व्यापारातील अमेरिकेचा वाटा हा फक्त 11% आहे. परंतु अमेरिकेची अर्थव्यवस्था जागतिक एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या म्हणजेच GDPच्या 1/4 आहे आणि ती सर्वात मोठी आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे व्यापार तुटीबद्दल म्हणजेच डेफिसिटबद्दल अस्वस्थ आहेत, कारण ती सुमारे $1 ट्रिलियन आहे. त्याचवेळी चीनला देखील $1 ट्रिलियन व्यापारी तूट आहे. त्यामागील 2/3 तूट ही अमेरिकेशीच आहे. भारतासह अनेक देश अमेरिकेशी व्यापारी तूट किंवा जास्त गोष्टी ठेवून असतात. आता गोम अशी आहे की देशोदेशींच्या या अधिवेश डॉलरचे किंवा अन्य देशांशी जितकी व्यापारी तूट आहे त्यांचं रूपांतर हे परकीय चलन साठ्यामध्ये होत असतं. जगभरातील साठ्यांपैकी 60% डॉलरमध्ये आहेत, म्हणजेच पर्यायानं अमेरिकन सरकारी रोख्यांमध्येच. हेच डॉलरचं वर्चस्व असण्याचं खरं कारण आहे. जगभरामध्ये अनेकांना डॉलर किंवा डॉलर मालमत्ता बाळगण्याची तीव्र इच्छा आहे. यामुळे अमेरिकन रोख्यांसाठी मोठी मागणी तयार होते. त्यामुळे अमेरिकन सरकारला स्वस्त दरानं कर्ज घेण्याचा फायदा मिळतो. ही अमेरिकेसाठी एक मोठी अधिकार विशेषाची बाब आहे. याशिवाय आणखी एक अनुकूल गोष्ट म्हणजे 90% विदेशी चलन हे व्यवहार डॉलरमध्ये होतात. हे सर्वाधिक पसंतीचं चलन आहे. ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांना इतर चलनामध्ये व्यवहार न करण्यासंदर्भात आधीच इशारा दिलाय. डॉलर व्यवहारासाठी पसंतीचं चलन ठरण्याचं कारण म्हणजे त्याची स्थिरता आणि अमेरिका आपलं कर्ज चुकतं करेल यावरती असलेला जगाचा विश्वास. हे अनेक वेळा तपासलं गेलंय की कारण अमेरिकन कायदा आणि घटनेनुसार सरकार अमर्यादित कर्ज घेऊ शकत नाही. सध्या कर्ज $33 ट्रिलियन आहे. मात्र कर्ज मर्यादा वाढवण्यासाठी काँग्रेसची म्हणजेच दोन्ही प्रतिनिधी गृहांची मंजुरीची आवश्यकता असते. ही मंजुरी घेतेवेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये रस्सीखेच जरूर दिसते, परंतु मर्यादा वाढवली जाते आणि डॉलरचा दबदबा कायम राहतो. जागतिक संकट किंवा अनिश्चितता निर्माण होते तेव्हा गुंतवणूकदार डॉलर मालमत्तेकडे धाव घेतात. यामुळे विकसनशील देशांमधून पैसे बाहेर जातात आणि त्यांच्या चलनाचं मूल्य हे जास्त घसरतं, जसं सध्या आपल्या बाबतीतही होतंय. पण खरं कारण हे आहे की जगाला अमेरिकेच्या वित्तीय अर्थव्यवस्थेवरती आणि त्यांच्या स्थैर्यावरती आणि न्यायपालिकेबद्दल आजही विश्वास वाटतो. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प असोत की आणखी कोणी, अमेरिकेकडून कोणतेही भलतेच किंवा अविचारी धोरण कधीही लागू केलं जाणार नाही यावरती जगाचा अद्याप तरी विश्वास आहे. भारत आणि चीनच्या वाढत्या ताकदीमुळे भविष्यामध्ये डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान मात्र मिळू शकतं असा आडाखा बांधला जातोय आणि सध्या त्यामध्ये तथ्यही आहे. परंतु नजीकच्या भविष्यकाळामध्ये हे होणं मात्र कठीण आहे. त्यामुळे सध्या डॉलर मात्र राजाच आहे हे लक्षात असू द्या. तर मग मित्रांनो, आता तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की डॉलरचं वर्चस्व नक्की वाढतं तरी कसं आणि रुपया आणि इतर जी काही देशांमधली चलनं आहेत ती घसरतात तरी कशी. तर मग मित्रांनो, जोपर्यंत डॉलर मजबूत आहे तोपर्यंत सगळे पैसे हे अमेरिकेकडे जातील, कारण त्यांचा बॉन्ड यील्ड जो आहे तो वाढत राहील. जेव्हा डॉलर स्थिर होईल आणि तो थोडासा खाली यायला सुरुवात होईल तेव्हाच त्यांच्या बॉन्ड यील्डच्या प्राइसेस घसरतील आणि त्यानंतरच तिथले पैसे हे पुन्हा इमर्जिंग मार्केट्समध्ये येतील. त्यामुळे डॉलर इंडेक्स नेहमी ट्रॅक करत राहा. यामध्ये तुम्हाला खूप जास्त फायदा मिळेल. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.